आविष्कार एज्युकेशन. भारतीय संविधानात एक अशी गोष्ट आहे जी सरकारसाठी एक प्रकारचा सल्ला आहे, पण बंधन नाही. बरोबर. आणि गंमत म्हणजे सरकारने ते नाही पाळलं तर कोणी कोर्टातही जाऊ शकत नाही. हो. मग प्रश्न पडतो की अशा सल्लापत्राचा उपयोग तरी काय? आज आपण याच कोड्याचा म्हणजे राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वांचा छडा लावणार आहोत. खरंय, ही तत्वे म्हणजे देशाचं नैतिक होकायंत्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. नैतिक होकायंत्र, छान शब्द आहे. हो, ही कल्पना आपण आयरिश संविधानातून घेतली. आपल्या संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये ही तत्वे दिली आहेत आणि यांचं मुख्य उद्दिष्ट आहे एक कल्याणकारी राज्य स्थापन करणं. पण मग तोच मूळ मुद्दा, जर ही तत्वे न्यायालयात लागूच करता येत नाहीत तर घटना समितीने त्यांना संविधानात जागा का दिली? म्हणजे मूलभूत हक्कांसारखं बंधनकारक का नाही केलं? त्यामागे ना एक व्यावहारिक आणि दूरदृष्टी दोन्ही होती. स्वातंत्र्याच्या वेळी देशाची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. अच्छा. की ही सगळी तत्वे लगेच कायद्याने लागू करता येतील. पण डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं की जरी ही तत्वे कायदेशीर बंधनकारक नसली तरी ती देशाच्या कारभाराचा पाया आहेत. म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्ष पण शक्तिशाली साधन. अगदी. त्यांच्या मते खरं न्यायालय हे निवडणुकीच्या मैदानात असतं. जे सरकार या तत्वांकडे दुर्लक्ष करेल त्यांना जनताच उत्तर देईल. आता या तत्वांना समजण्यासाठी त्यांचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं, बरोबर? समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी. बरोबर. पण थांबा, हे वर्गीकरण संविधानात दिलेलं आहे का? की हे आपण आपल्या सोयीसाठी करतो? छान प्रश्न आहे. नाही, हे वर्गीकरण संविधानात नाहीये, ते अभ्यासकांनी आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. ओके. समाजवादी विचारांमध्ये सर्वांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यावर भर आहे. उदाहरणार्थ कलम 39 सांगतं की स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावं. आणि देशाची संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटू नये. अगदी. याच समाजवादी प्रेरणेतून कलम 42 आलं. आणि प्रसूती रजा. हो, आणि हे फक्त कागदावर राहिलेलं नाहीये. ह्याच कलम 42 मधून प्रेरणा घेऊन पुढे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट सारखे कायदे आले. खरंय, जे आज करोडो नोकरदार महिलांना हक्क मिळवून देतात. हेच या तत्वांचं खरं यश आहे. नक्कीच. समाजवादी विचारांव्यतिरिक्त गांधीजींच्या विचारांचाही मोठा प्रभाव होता, नाही का? तो कसा दिसतो? हो, नक्कीच. गांधीवादी तत्वांमध्ये ग्रामस्वराज्याची कल्पना केंद्रस्थानी आहे. म्हणून कलम 40 ग्रामपंचायतींच्या स्थापनेबद्दल बोलतं. अच्छा. तसंच सामाजिक सुधारणांसाठी कलम 47 मद्यपानावर बंदी आणि कलम 48 गोवंश हत्याबंदी या गोष्टी थेट गांधीजींच्या विचारांचं प्रतिबिंब आहेत. आणि तिसरा गट, उदारमतवादी बौद्धिक तत्वे. यात समान नागरी कायद्याचा उल्लेख येतो, कलम 44. हो. पण हे तत्व आज इतकं वादग्रस्त काय? म्हणजे एका बाजूला समानता आहे तर दुसऱ्या बाजूला धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो. अगदी. हाच तो समतोल आहे जो साधना आव्हानात्मक आहे. ही तत्वे आधुनिक विचारांवर आधारित आहेत, जसं कलम 50 न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळाला वेगळं ठेवायला सांगतं. अधिकारांचं संतुलन राखण्यासाठी. बरोबर. आणि कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलतं. इतकी सगळी कलमं लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे, पण आपल्या नोट्समध्ये काही भन्नाट युक्त्या आहेत. हो, त्या खूपच मजेदार आहेत. सांगा ना काही. जसं की कलम 40 साठी 40शीत पंचायत. 40शीत पंचायत सोपं आहे. कलम 44 समान नागरी कायद्यासाठी 4 आणि 4 समान. वा. न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळाच्या विभाजनासाठी कलम 50 म्हणजे 50-50. 50-50. आणि माझी आवडती कलम 51 आंतरराष्ट्रीय शांततेसाठी 51 रुपयांचा शगुन. वा. 51 रुपयांचा शगुन ही युक्ती तर मी कधीच विसरणार नाही. आहे की नाही सोपं? अगदी. पण आता एका महत्वाच्या संघर्षाकडे वळूया. मूलभूत हक्क आणि निर्देशक तत्वे यांच्यात नेहमीच वाद राहिला आहे. कोण श्रेष्ठ? हा खूप मोठा घटनात्मक प्रश्न होता. सुरुवातीला चंपकम दोराईराजन खटल्यात न्यायालयाने मूलभूत हक्क श्रेष्ठ मानले. पण नंतर मिनर्वा मिल्स खटला. बरोबर. मिनर्वा मिल्स खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक सुंदर सिद्धांत मांडला. त्यांनी सांगितलं की मूलभूत हक्क आणि निर्देशक तत्वे ही एकाच गाडीची 2 चाकं आहेत. एकाच गाडीची 2 चाकं? हो. एक चाक काढून तुम्ही गाडी चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी दोन्ही सोबतच फिरायला हवीत. त्यांच्यातला समतोल हाच संविधानाचा मूळ ढाचा आहे.
म्हणजे DPSP हे जरी कायद्याचं बंधन नसलं तरी ते संविधानाचं मन आहे, जे देशाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीकडे नेण्याचा मार्ग दाखवतं. अगदी अचूक. चला आज इथेच थांबूया, पण जाण्याआधी एक प्रश्न श्रोत्यांना विचार करायला नक्की भाग पाडेल. घटनाकारांनी DSP न्याय प्रविष्ट न ठेवता सरकारवर एक नैतिक जबाबदारी टाकली. आज जिथे मनरेगा, शिक्षणाचा हक्क, मॅटर्निटी बेनिफिट यांसारखे अनेक कल्याणकारी कायदे याच तत्वांमुळे अस्तित्वात आले आहेत. विचार करण्यासारखा प्रश्न आहे.